मला सुद्धा माझी बालपणीचे दिवस आठवतात. आमची सुद्धा अशी शाळा. आम्हाला हाफ पॅन्ट आणि हाफ खाकी पॅन्ट आणि व्हाईट शर्ट होता. आता बहुतेक शाळांचे जे ड्रेस आहेत ना, ड्रेस कोड हे चेंज झाले, वेगवेगळे असतात. तेव्हा बहुतेकशा शाळांचा एकच ड्रेस कोड होता, हाफ खाकी पॅन्ट आणि व्हाईट शर्ट. आता वेगळे आहेत जरा. पण ठीक आहे, जे काय आहे, हाफ डे आहे ना आज सॅटर्डे, अर्धा दिवस. प्रॉब्रास्टिकली सिम्पली वावेसा मी व्ह्यू. हे वाक्य खूप या ट्रिपमध्ये थोडंसं फेमस झालंय. हे वाक्य कुठे आहे माहिती आहे ऍक्च्युली? संदर्भ सांगतो. कॉमेडी एक्सप्रेस नावाची एक मालिका नाही, हे होती, कॉमेडी शो होता, ETV मराठी त्या काळची, निघाली कॉमेडी एक्सप्रेस. तिथे आशिष पवार, त्याचा चव्हाण का पवार? आशिष पवार हे वाक्य बोलायचे त्यांच्या मास्तरांबरोबर, प्रॉब्रास्टिकली सिम्पली व्हॉइसम. आता हे क्रेडिट त्यांच्या लेखकाला दिलं पाहिजे. त्यांनी ॲज अन ॲक्टर त्यांनी ते डिलिव्हर केलं उत्तमरित्या. पण ज्याच्या मनात ते आलं असेल, ज्याच्या डोक्यात ते वाक्य, तो किती हुशार असेल. आपण ते वाक्य आणखी फेमस करू. सो हा व्ह्यू कसा आहे? प्रॉब्रास्टिकली सिम्पली व्हॉइसम. याचा अर्थ म्हणजे खूप छान मीम आहे. शब्दशः अर्थ असा गेला तर त्याला काही मिनिंग नाही. प्रॉब्रास्टिकली म्हणजे याचा अर्थच काय होत नाही. व्हॉइसम म्हणजे ऑसम. थोडी गाडी लावून घेऊया एका बाजूला. किती लोक लावू गाडी? इथे जाऊया ना, आणखीन कुठे लावून? थोडी पुढे घे. आता आपण आलोय नावनकोंड वॉटरफॉल, आणि हा जो दिसतोय तो खूप छान वॉटरफॉल आहे. हा धबधबा प्रॉब्रास्टिकली सिम्पली व्हॉइसम आहे. गुड. आत्ताच आम्ही खूप चांगल्या धबधब्यामध्ये खूप एन्जॉय केलं, मी आणि प्रफुल्लने. आणि खूप वर म्हणजे बघण्यासारखी जागा आहे आणि आनंद घेण्यासारखी, एन्जॉय करण्यासारखी जागा आहे. ओके, सो आता आम्ही विमलेश्वर मंदिरात चाललोय. त्याच्यात विमलेश्वर लेणी सुद्धा, कोरीव लेणी सुद्धा आहेत तिकडे. सो एक मला वाटतं 20-25 मिनिटात आम्ही पोहोचू. पण इतकी ह्युमिडिटी होती आणि आम्ही वॉटरफॉलमध्ये गेलो आणि इतकं छान वाटलं लिटरली. आणि सर्वात आणखीन चांगली गोष्ट काय माहिती आहे, रेनबो सुद्धा होते. वरून असं ऊन येत होतं ना, त्यामुळे एक असा रेनबो, इंद्रधनुष्य सुद्धा पाण्यामध्ये पडला होता. सो तो तिथं आला नाही कारण कॅमेरा पाण्याच्या बाहेर होता आणि आम्ही आतमध्ये घेऊन जाऊ शकत नव्हतो त्याला, कारण भिजून जाऊ शकत होता. आता परत मेन रोडला आलो तर मी चाललो होतो विमलेश्वर लेणी. चला तर मग. लेणी. चाललोय लेणी.
विमलेश्वर कोरीव कॅमेरासाठी लेणी. विचार. सो आता मी थोड्याच वेळात विमलेश्वर मंदिराकडे पोहोचतोय. हे प्रवेशद्वार दिसत असेल तुम्हाला विमलेश्वर मंदिराचा. सो आता आम्ही आलोय श्री क्षेत्र विमलेश्वर मंदिरात. तिथे कोरीव लेणी सुद्धा आहे, ती सुद्धा आता बघून घेऊया. मी जाऊ आता थोड्याच वेळात. तोपर्यंत हे दोघे जे आहेत ना ते त्यांचं फोटो सेशन चालू आहे आणि आजूबाजूचा नजारा आहे, भात लावणी वगैरे झालेली आहे, यांचं चाललं आहे फोटो सेशन. हर हर महादेव. खूप जुनं हे मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे. आवाज पुरा घुमतोय, खूप जुनं आहे मंदिर. मस्त विजिट. तुम्ही एकदा येऊनच जा इकडे, देवाचं दर्शन घेऊन जा. तो बॅट्स आहेत, इतके वटवाघूळ इतके आहेत ना इथे, खूप वटवाघूळ आहे. वाव, किती सुंदर जागा आहे. कालच्यापासून आम्ही इतक्या सुंदर सुंदर जागांना भेट दिली ना, खूप छान वाटतं. आता आम्ही विमलेश्वराचं दर्शन घेऊन चाललोय महालक्ष्मी मंदिरात. इथे पण लेणीच आहे, पण आहेत लेणी. इतकी शांती आहे ना, अमोलला पण एकदम असं शांत झालं, एकदम गपचूप बसलाय. या मंदिरात आलात ना, एकदम शांत वाटेल तुम्हाला.
किती छान आवाज आहे पक्ष्याचा त्या. सो आताच आम्ही विमलेश्वर मंदिरातून आलोय आणि आम्ही तिथे विचारलं, विमलेश्वर मंदिरात आम्ही विचारलं तर ते मंदिर पांडवांनी एका रात्रीमध्ये बनवलं होतं. एका रात्रीत बनवलं होतं पांडवांनी. ही इतकी मोठी आख्यायिका आहे त्या मंदिराला आणि ती लेणी आहेत त्याच्यामध्ये कोरलेली, छोटीशीच लेणी आहेत पण चांगली सुबक आहेत. पुढेच एक महालक्ष्मी मंदिर सुद्धा आहे, ते सुद्धा केलं. इथे इतकी शांतता होती ना, म्हणजे असं वाटत होतं की इथे थोडा वेळ बसून जावं. अर्थात आम्हाला आमचा पल्ला गाठायचा, त्यामुळे आम्ही जास्त वेळ नाही घालवला. खूप शांत मंदिर होतं महालक्ष्मी मंदिर. आणि विमलेश्वर मंदिर तर प्रश्नच नाही. त्या मंदिराच्या गाभाऱ्यात जेव्हा तुम्ही आतमध्ये जातात तेव्हा त्याची प्रचिती येते की ते किती पुरातन आहे. वरती वटवाघूळ वगैरे भरपूर वटवाघळ आहे तिथे. आणि आतमध्ये शिरल्यावरती त्याचा गाभाऱ्याच्या अगोदर जो भाग आहे ना, तिथे असं वाटतं की हे पुरातन मंदिर आहे, एकदम शांत. देव सुद्धा तिथे गेल्यावरती कोणी नव्हतं. या दोन्ही मंदिरात दुपारच्या वेळेला कोणी नव्हतं. सो अशा वेळी तुम्ही शिस्त पाळा. उगाच काहीतरी अक्रस्तावितानं करू नका, जेणेकरून तिथलं पावित्र्य भंग होईल त्या मंदिराचं. शिस्त पाळा, शिस्तीत दर्शन घ्या आणि पुढे जा. कारण तुमच्यावर विश्वास ठेवूनच तिथे कोण नाही आहे त्या मंदिरामध्ये. सो ती आपली जबाबदारी असते. तिथे आतमध्ये महालक्ष्मीचं मंदिर आपण थोडं आतमध्ये. हो तेच तेही सांगतो त्याला. तिथे खूप शांत होतं आणि तिथे खूप छान वाटलं महालक्ष्मी मंदिराच्या इथे. आम्ही तर ठरवलं की नेक्स्ट टाइम यायचंच. यावेळेला मेन स्पॉट केले आणि सर्वच जे ठिकाणं होती ती सुंदर होती, अप्रतिम होती. त्यामुळे आता आणखीन येण्याची इच्छा निर्माण झाली. नेक्स्ट टाइम तुम्हाला यायचं असेल ना, खूप सारं सजेशन देतील तुम्हाला. ऑक्टोबरला या, त्याच्यानंतर या, आणखीन हिवाळ्यात या वगैरे. तुम्ही ऑफ सीझनला या, गर्दी कमी असते, हॉटेलचे भाव सुद्धा कमी असतात. वीकडेजला या, विकेंडला येऊ नका. आणि अशी जशी तुम्हाला सुट्टीच टाकायची असते, तुम्ही सुट्टी टाकून येतात, तसं वीकडेजला या. तुम्हाला रस्ते सुद्धा खाली मिळतात, सुंदर ठिकाणी जी गर्दी सुद्धा कमी मिळते आणि प्रॉपर एन्जॉय करता येतं. तुम्ही एकदा सीझनमध्ये आलात की मग भरपूरच गर्दी असते. रोड सुद्धा खाली नसतात, हॉटेल सुद्धा खाली नसतात. सो पावसाळ्यात येतात तर जुलैच्या थोडंसं एंडला या, जसं पाऊस पडून जाऊ द्या आणि नंतर या. मग ते तुम्हाला आणखीन हे विहंगम दृश्य असं आमच्यासारखं बघायला मिळेल. आणि आता आम्ही चाललोय गणपतीपुळेकडे आगेकूच करतोय. देवगडची एंट्री आहे. इथून ऍक्च्युली सिंधुदुर्गात एंट्री होते. काल आम्ही बोललो आता रत्नागिरीला चाललोय आम्ही. आणि हे असे रोड आहेत ना की तुम्ही किती शूट करालो. प्रत्येक असं एक ठिकाण आहे ना, ते एक सुंदर आहे. किती तुम्ही कॅमेरामध्ये किती फूट हे करू शकता शूट. सुंदर या रोडवरती स्पॉट आहे की जे तुम्हाला शूट करायचा मोह तुम्हाला आवडणार नाही. खूप छान आहे. फक्त एवढेच विजेवरती योजना आहेत, जागोजागी सूचना आहेत की तुम्ही गाडी व्यवस्थित हाका आणि त्या पाळा, काटेकोरपणे पाळा. ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नका, त्याच्याने अपघात होऊ शकतात. काही लोक बिनधास्त दुसऱ्या लेनमध्ये फुल स्पीडमध्ये वळण्यात येतात. समोरच्याला पण रिस्कमध्ये टाकतात, स्वतःलाही टाकतात. मीनवाईल हा अप्रतिम ब्रिज, बाजूला खाडी. वाव, राबरास टिकली, सिम्पली वावस. वाव, किती छान व्ह्यू आहे. मी हा इंटरनेटवर पाहिला होता, आज ऍक्च्युली आलो होते. तर खूप छान व्ह्यू आहे ना, खूप छान. पण तो असा व्ह्यू नव्हता ना जाताना, आपल्याला येताना व्ह्यू मिळाला. खूप छान व्ह्यू आहे. असं काशीत बीचला भेटलं. हा,
आम्ही आता जयगड सॉरी गणपतीपुळे जयगड या रोडला आहोत आणि मुंबई गोवा हायवे स्किप करतो कारण त्याची हालत खूपच खराब आहे. संगमेश्वर ते रत्नागिरी पॅच आहे तो आतला रोड मी चालला. हा रोड खूप छान आहे. संध्याकाळची जवळजवळ 6:30 वाजलेत. लवकर पोहोचत आहे. मला वाटतं 7:30चा इटली दाखवतोय जयगड जेटीचा. जयगड जेटीला 7:30 वाजता पोहोचू. तिथून आम्ही जातो आहे चिपळूण. चिपळूणवरून ठरवू काय करायचं ते. नकलो जास्त तर नाही, नाहीतर मग महाडला आम्ही कदाचित फॉल्ट घेऊ आज रात्रीचा. चिपळूण ते महाड डिस्टन्स किती आहे माहित नाही, पण इथे वेळी माणगाव ते चिपळूण आपण 2 तासात अंतर कापलं. 1 वाजता आपण माणगावला होतो मला आठवते आणि 3 वाजता एक्झॅक्टली आपण चिपळूणला आलो. तर रोड छान आहे. फुल पॅल आहे आणि हातात हे घेऊ काष्टी संद्रूप. काय तुम्हाला ह्या फालतू गिऱ्या करण्यासाठी संद्रूप असतो काय म्हणजे काय बोलणार खाली पडत ते. आता बघ त्याने आतापर्यंत आपल्या वरची अवस्था काय होती. हा ऍक्च्युली रत्नागिरीचा हा आयकॉनिक असा हाच फोटो नेहमी तुम्हाला इंटरनेट आणि सोशल मीडियावर दिसतात. 2 डोंगरांच्या मधला हा रस्ता. तिथे आम्ही संध्याकाळी पोहोचलो. थोड्या वेळाने हा ऍक्शन कॅमेरा काम करायचं बंद करेल. हा काही सिनिक रोड आहे ना. सो आम्ही आता चाललोय जयगड जेट्टीकडे. संध्याकाळची 7 वाजले जातात त्याला. बऱ्यापैकी शूट करतोय रे. हेडलाईट आहे ना, हेडलाईटमुळे छान शूट करतात. रोड छान आहे पण सिंधुदुर्गच्या कम्पेरेबली हे रोड ना थोडे कमी यांची विड्थ ना. विड्थ कमी यांची आणि रहदारी जास्त आहे. अमोल इज नॉट फिलिंग वेल. पोटात काय होतंय, गुडगुड होते. जयगड आहे 11 किलोमीटर सरळ स्ट्रेट. आणि बट ऑब्विसली सर्व ज्या ट्रॅव्हल्स वगैरे गाड्या आहेत ना त्या दिसायला सुरुवात झाल्या. मुंबईकडे जाणाऱ्या वगैरे ज्या आहेत त्या. सो नेक्स्ट टाइम जरूर ना प्रफुल. नेक्स्ट टाइम हा पट्टा करू. उर्वरित गणपतीपुळे हरिवारे दापोली गुहागर हा पट्टा करू. चालले गाव असेल. किस्से कहाणी ऐकल्यानुसार लिफ्ट सुद्धा देऊ शकत नाही. हे ना इथे मला असं वाटतं की ड्रायव्हिंग टेस्ट आहे. अशा कप्पे मारून ठेवलेत ना इकडून तिकडे तिकडून तिकडे. न विचारायचं हा इथे हे नाही इथेच असणार ना उलटी. नाही हे विचार जेटीसाठी इथेच आहे ना. जेटीसाठी लाईन आहे. ओके. सो आता मी जयगड जेट्टीच्या इथे थांबलोय. रात्रीची गाडी आम्ही जेट्टीमध्ये टाकतो. याच्या अगोदर भरपूर वेळा गाड्या घेऊन गेलोय पण फर्स्ट टाइम रात्रीची. तिथून 2 तास चिपळूणला स्टे करणार. नेक्स्ट मॉर्निंग उद्या सकाळी निघणार मुंबईला. आता गायब झाला रे प्रफुल, दिसत नाही असा. आला आणि समोर थार आहे त्याची लाईटमुळे आम्ही सर्व लाल लाल दिसतोय. प्रवासाची इच्छा सुद्धा आमची कंप्लीट झाली या ट्रिपमध्ये. जेट्टीमध्ये बसण्याची इच्छा सुद्धा कंप्लीट झाली. ते भरपूर गोष्टी आम्ही साध्य केल्या या पिकनिकमध्ये या ट्रिपमध्ये. बेडकं इतकी आहेत ना, पाऊस पडतोय, रिमझिम पाऊस आहे, जास्त नाहीये. आणि बेडकं खूप अशी रस्ता क्रॉस करतात. आणि जनरली ना मी बघतोय ही उजवीकडून डावीकडेच बेडकं क्रॉस करतात रोड. डावीकडून उजवीकडे नाही करतात. आय डोंट नो वाय. काय हे आहे ते मला कळलं नाही त्यांचं. या बाजूला काय आहे लेफ्ट साईडला, सर्व उजवीकडून डावीकडे रोड क्रॉस करतात. बेडूक दादा हॉटेल्स त्या साईडला.
हॉटेल्स त्या साईडला आहेत, रात्रीचा वस्ती तिकडे असेल त्यांची, किंवा त्यांची गर्लफ्रेंड असू शकते त्या बाजूला. यू नेव्हर नो. कॅम्पिंग चालू आहे ना, कॅम्पिंग. नाईट कॅम्पिंग. सो प्रफुल्ल साहेब, एकंदरीत आपला कशी वाटली का पिकनिक वगैरे? धमाल. काय वाटलं? फर्स्ट टाइम आम्ही तिघे, नवीन ग्रुप होता आमचा, आम्ही जमवला आणि ट्राय केलं. खास करून या पिकनिक म्हणजे 10 ठिकाणांना आम्ही भेट दिली आणि 10च्या 10 उत्तम सुंदर होती. त्याच्यात काही मेमरीज सुद्धा आमच्या, म्हणजे काही ठिकाणी तर आम्हाला असं वाटलं की थोडा वेळ बसून राहू, पण खूप शॉर्ट पिकनिक असल्यामुळे जास्त वेळ बसता आला. पण नेक्स्ट टाइम आम्ही थोडासा जास्त वेळ घेऊन येऊ, जेणेकरून ते जास्त वेळ त्या ठिकाणांवर देता येईल. बिकॉज इतकी शांत ठिकाणं होती, इतकी सुंदर ठिकाणी होते ना की असं मन भरत नव्हतं. सो नेक्स्ट टाइम डेफिनेटली जास्त वेळ घेऊन येऊ आणि जास्त वेळ तिथे देऊ ठिकाणी. आता येताना आरेवारी आम्ही मिस केलं, आरेवारीची इथून गेलो, सुंदर बीच होता ते. आम्हाला फर्स्ट डेला तिकडे यायचं होतं पण आम्हाला उशीर झाला, त्यामुळे आम्ही आलो नाही. नेक्स्ट टाइम जेव्हा पिकनिक होऊ तेव्हा फ्रॉम गणपतीपुळे पासून असं दापोलीला उलट येऊ, अशी पिकनिक करू. आणि एक गोष्ट सांगायचं, जीपीएस 100% वर्क करतं इकडे. एखाद्या दुसऱ्या ठिकाणी नेटवर्क नसल्यामुळे इश्यू पण इतकाही नाही आहे, म्हणजे बऱ्यापैकी आता इंटरनेट सुविधा आली या भागामध्ये. सो जीपीएस चालतो. रोड कंडिशन चांगली आहे, पावसाळ्यात हात थोडा नो डाऊट खूप छान आहे. काही ठिकाणी थोडंफार खराब ते, बट ऑब्वियस थोडंफार ते ठीक आहे. पण सांगायचं झालं तर हे बघा, धुकं बघा, वाव. वाईट 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 धुकं आलंय. हे ह्याच्यात कळतंय धुकं आलंय ते. मस्त धुकं.